हॅलो, आज आपण बघणार आहोत कॅनवाचे टॉप 10 फीचर्स. तर रेडी आहात? हॅलो, नमस्कार. कसे सगळे मजेत? मी गणेश जाधव तुमचं स्वागत करतो आजच्या कॅनवा सिरीज पार्ट 3 मध्ये. सो आज आपण बघणार आहोत कॅनवाचे टॉप 10 फीचर्स जे खूप इम्पॉर्टंट आहे आणि एडिटिंग करताना खूप महत्वाचे ठरतात आणि आपला वेळ पण खूप वाचतो. तर जास्त तुमचा वेळ न घेता आपण सुरू करूया. पण जर तुम्ही बिगिनर आहात, फर्स्ट टाइम सुरू करत आहात, तर जो मी बिगिनर पार्ट 1 बनवलाय त्याला नक्की बघा. तुम्हाला खूप गोष्टी माहिती पडतील आणि नंतर ब्रँड रिलेटेड एक आहे तो नक्की बघा आणि मग हा सुरू करा. चला सुरू करूया. तर चला सुरू करूया. आज आपण बघणार आहोत टॉप 10 मधला पहिला फीचर, फोटो एडिटर. आणि हा किती महत्वाचा आहे हा तुम्हाला आता प्रॅक्टिकली जेव्हा आपण करू तेव्हा नक्कीच समजेल. सो सगळ्यात आधी फोटो एडिटर मध्ये जाण्यासाठी मोबाईल मध्ये पण सेम आहे. तुम्ही जसं तुमचे टॅब ओपन कराल तिथे तिकडे तुम्हाला मध्ये फोटो एडिटर ऑप्शन भेटेल. फोटो एडिटर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो पण फोटो तुमच्या प्रॉडक्टचा असावा, कुठल्या पण तुम्ही गोष्टी क्रिएट करता ते त्याच्या रिलेटेड आहे त्याला अपलोड करा. ठीक आहे. अपलोड केल्यानंतर तुम्ही हे स्लाइडच्या आतमध्ये पण करू शकता. पण आता मी तुम्हाला जे फीचर्स आहे ते समजण्यासाठी मी याला वेगळं ऑप्शन पण आहे हे दाखवत आहे. जे फोटो नुसतं एडिट करायचा असेल तुम्हाला तर वेगळ्या प्रकारे पण तुम्ही जाऊन करू शकता. तर अपलोड मध्ये जाऊन आपण जो पाहिजे तो फोटो अपलोड करूया. आता मी हा फोटो आज सध्या अपलोड केले हे फोटोज. सो सध्या एक फोटो पासून सुरुवात करूया आणि एक एक गोष्ट समजून घेऊया फटाफट. सो आता फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी फोटो अपलोड झाल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल. त्याच्यामध्ये काय काय बघा. सो कम्पेअर आहे. आपण समजा चेंज करायला लागलो तर पहिला आपला फोटो कसा होता आता कसा आहे हे कम्पेअर वर नुसतं क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन्ही ऑप्शन्स दिसतील. ऑप्शन्स म्हणजे चेंज दिसेल. जर सगळं बरोबर झालं आणि तुम्हाला हा फोटो पाहिजे असाच डाउनलोड करून तर डाउनलोड लगेच करू शकता इकडून. ह्याला डिझाईन मध्ये पाठवायचं एडिट केल्यानंतर तर डिझाईन मध्ये पाठवू शकता असा पण ऑप्शन आहे. सध्या आपण बघूया हे काय आहे. सगळ्या इकडे बघा ऑल एरिया म्हणजे पूर्ण फोटो एडिट करायचा आहे का तर ऑल. क्लिक हे सगळ्यांमध्ये ऑप्शन आहे. सध्या इकडे डायरेक्ट आहे. क्लिक वर आहे, ब्रश आहे म्हणजे काय एखादी गोष्ट करायची आहे का. फोरग्राऊंड बॅकग्राऊंड आता हे काय बघा. फोरग्राऊंड म्हणजे आता फ्रंट साइड म्हणजे ही हा जो आपला मेन फोकस आहे. ठीक आहे. जो आमचा मेन कॅरेक्टर आहे त्याला जर नुसतं एडिट करायचं आहे तर फोरग्राऊंड आहे. जर ते नाही तर बॅकग्राऊंड करायचं असेल, आपल्या मेन कॅरेक्टरचं बॅकग्राऊंड चेंज करायचं असेल तर हा ऑप्शन आहे. तर असं फोरग्राऊंड बॅकग्राऊंड हे ऑप्शन आहे. ठीक आहे. तर सध्या आपण बाकीचे ऑप्शन बघूया मग इकडे येऊया. सो मी याला कॅन्सल करतो. सध्या परत एकदा जातो फोटो मध्ये आणि आपल्या बाकीचे ऑप्शन्स बघूया. सो हे सिलेक्शन एरियाज असे आहे. नंतर क्रॉपचा ऑप्शन आहे. क्रॉप मध्ये स्मार्ट क्रॉप, ऑटोमॅटिक एआय नी क्रॉप होतं. बाकी सगळे असे ऑप्शन्स आहे जे तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसं तुमचं सोशल मीडियाचा जो एरिया आहे, साईज आहे तसं तुम्ही याला सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. सो हे एक आहे म्हणजे क्रॉपचे मल्टिपल ऑटो ऑप्शन्स आहे. जर तुम्हाला नाही तुम्हाला स्वतःचं काही करायचं तर फ्री फॉर्म आहे. तुम्ही फ्री फॉर्मनी पण सिलेक्ट करू शकता. जसं पाहिजे तसं तुम्हाला करू शकता. बघा हा पण एक ऑप्शन आहे. आणि स्मार्ट क्रॉप काय आहे, एआयचा ऑप्शन आहे जो ऑटोमॅटिक जो एरिया बेस्ट असेल त्याला सिलेक्ट करतो. पण तुम्ही ह्याला पण एडिट करू शकता असं काय नाही. जे तो दाखवतो की हे मला बेस्ट वाटतंय. तुम्हाला जर ओरिजिनल जसं पाहिजे तसं करायचं तर परत तुम्ही करू शकता. तर हे क्रॉपचा ऑप्शन होता. नंतर ऍडजस्ट फोटो. बऱ्याचदा फोटो एडिट करायला तुम्हाला वेगळे सॉफ्टवेअर यूज करायला आजकाल फोन मध्ये पण आले आहे. कॅनवा मध्ये पण स्वतःचा एक ऑप्शन आहे. जर तुम्हाला टेक्निकल गोष्टी माहिती आहे, टेन टेम्परेचर वगैरे, तर हे तुम्ही ह्याला मूव्ह करा. पण नाही माहिती तर मूव्ह नका करू कारण का फोटोची पूर्ण वाट लागेल. सो इथे बेस्ट ऑप्शन आहे ऑटो एडिट. त्याच्यावर क्लिक करा. बघा मस्त प्रकारे आपल्या फोटोला बघा किती छान त्याने एडिट केलं. आता बघा कसं माहिती पडेल मला. मी कम्पेअर वर जर क्लिक केलं, हे बघा कम्पेअर वर क्लिक केलं तर बघा डार्क आहे तर लाईट आहे. मस्त एडिट केलं. ठीक आहे. सो हे मला आवडलंय. ठीक आहे. आपण बॅक जाऊया. सो फोटो एडिट झाला. आता बॅकग्राऊंड रिमूव्हर आहे. ठीक आहे.
पिक्सेल इरेजर काय आहे आपण बघूया नंतर. ठीक आहे, आता बॅकग्राऊंड रिमूव्हर बघूया, जो मस्तपैकी आपल्या फोटोचं बॅकग्राऊंड पूर्ण रिमूव्ह करून टाकेल. छान आहे. ठीक आहे, सो असं कॅनवा मध्ये हा पण फीचर आहे. नंतर बॅकग्राऊंड जनरेटर आहे. तुम्हाला वाटतं बॅकग्राऊंड एक नवीन जनरेट करायचं आहे. ठीक आहे, सो मी इथे देतो प्रोफेशनल ऑफिस बॅकग्राऊंड. अजून छान लिहू शकतो पण मी आता सध्या डायरेक्ट असं लिहितोय जनरेट. सो एक प्रोफेशनल लुकिंग ऑफिस बॅकग्राऊंड जनरेट होईल. बघूया काय होतं. मस्त झालंय बघा, छान दिसतंय. मस्त बॅकग्राऊंड जनरेट झालंय. तुम्हाला तुमचे स्वतःचे फोटो पण एडिट करायचे असेल तर एक आयडिया तुम्हाला आली असेल. किती छान बॅकग्राऊंड हा क्रिएट करतो. की हा बॅकग्राऊंड खूप छान वाटला, सो मी याला ठेवतो. ठीक आहे, सो असं बॅकग्राऊंड तुम्ही जनरेट करू शकता. ठीक आहे, नंतर मॅजिक इरेजर, मॅजिक एडिट, ह्या सगळ्या गोष्टी काय हे आपण आता नंतर बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर फिल्टर्स बघूया, कारण जर इमेज ही कॅरेक्टरचं असेल तर फिल्टर खूप छान वाटतात. तिकडे बघा फिल्टर्स आहे वेगळे वेगळे फिल्टर वापरून चेक करू शकता की तुमच्या कॅरेक्टरला कुठला बेस्ट असेल. सो असा फिल्टरचा आहे ऑप्शन. नंतर शॅडो, ऑटो फोकस असे बरेच आहे, रिटच असे बरेच ऑप्शन्स आहे. तर हे पण आपण एक नेक्स्ट फोटोवर ट्राय करू. सो इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल आपण काय काय बघितलं. सिलेक्शन एरिया, क्रॉप, ऍडजस्ट. मॅजिक स्टुडिओ मध्ये आपण बघितलं सध्या 2, बॅकग्राऊंड रिमूव्हर आणि बॅकग्राऊंड जनरेटर. आता एक नेक्स्ट फोटोवर आपण दुसरं काहीतरी ट्राय करूया. सो या फोटोचं तर काम झालं. आता आपण बॅक जाऊया, मी याला कॅन्सल करतो. सॉरी, कंटिन्यू एडिट करून ह्या फोटोला सेव्ह करतो. म्हणजे जे काय एडिट केलंय ते माझ्याकडे राहील. आता सेव्ह झालेल्या गोष्टी बघा तुम्हाला इकडे दिसतील. आता नेक्स्ट फोटो आपण ट्राय करूया, दुसरे टूल्स ट्राय करायला. सो ह्या फोटोला मी सिलेक्ट करतो. आता नेक्स्ट ज्या गोष्टी उरल्या सुरल्या त्या बघूया. सो बेस्ट नेक्स्ट ऑप्शन आहे मॅजिक इरेजर. आता मॅजिक इरेजर काय आहे हे बघूया. सो मॅजिक इरेजरला मी सिलेक्ट करतो. आता इकडे तुम्हाला असं वाटतं की काय ब्रश वापरून, म्हणजे तुम्हाला एरिया स्वतः सिलेक्ट करायचा आहे, तुम्ही स्वतः सिलेक्ट करू शकता. क्लिक ऑप्शन आहे, त्या क्लिक ऑप्शनला जर सिलेक्ट केलं तर हा डिटेक्ट करेल की ह्याच्यामध्ये काय काय वस्तू आहे आणि तुम्ही त्याला सिलेक्ट करून डिलीट करू शकता. तर बघा इथे साईडला एक ऑरेंज कलरची गोष्ट आहे, ही जर ऑड वाटते तर हिला मी म्हणजे बोलतात ना डिस्टर्ब असेल तुमच्या इमेज मध्ये, तुम्ही याला सिलेक्ट करू शकतो आणि इरेज करू शकतो. छानपणे गेली, दिसतंय तुम्हाला, गेलं. ठीक आहे, सो असं तुम्हाला अजून समजा प्रॅक्टिकल मला दाखवायचंय, तुम्ही हे बघा माउसला डिलीट करून टाकतो, ते एकदम ठळक तुम्हाला दिसेल कसं चित्र गायब होतं पूर्णपणे. खूप मस्त फीचर आहे बघा, माउस पूर्णपणे गेला. ठीक आहे, सो हे एक छान गोष्ट आहे याची. ठीक आहे, सो मी माउसला परत आणतो जरा, तो बरं होता. ठीक आहे, सो हे आपलं क्लिकनी क्लिअर जे काय करायचं, मॅजिक इरेजर कसं वापरायचं आहे. आता मॅजिक एडिट काय आहे बघूया. ठीक आहे, मॅजिक एडिटला सिलेक्ट करतो मी. परत मी क्लिकवर ऑप्शन सिलेक्ट करतो आणि ह्या ग्लासला सिलेक्ट करतो आणि बघू इन्स्पायर मध्ये काय दाखवतो. वुडन मटेरियल, इन्स्पायर अगेन, वास येतोय, वुडन मटेरियल वास, ब्युटिफुल फ्लावर वास, पार्टी हॅट, मेक इट ब्लू, मेक इट ब्लू. अच्छा, ब्लू कलर, ब्लू, मेक इट सिरामिक ब्लू टाकूया. सिरामिक ब्लू. ठीक, मेक इट सिरामिक ब्लू. ठीक आहे, सो ह्या ग्लासला पूर्णपणे तो चेंज करून टाकेल. अजून पण कुठली वस्तू आणू शकलो असतो मी तिकडे, पण मी सध्या कुठली वस्तू चेंज कशी करायची हे पण आपण बघूया. नंतर त्याला चेंज करायचं असेल तर ते पण आपण बघूया. हो, हे तर काही भलतच झालं. असं होतं कधी कधी. सो आपण ह्याला जनरेट अगेन वर टाकूया. दिसतं तर छान आहे पण अजून छान होऊ शकतं. एआय असाच आहे, तुम्हाला थोडं थोडं त्याला प्रॅक्टिकली यूज करायला लागेल, मग तुम्ही अजून छान यूज करू शकता. नाही,
सो मी इथे टाकतो ह्याला मेक इट हे सिरामिक कॉफी मग कॉफी मग टाकलं, बघूया काय होतं, काय चेंजेस होतात का. हा खूप एक बेस्ट पार्ट आहे. जर हा आपण एकदम छान शिकलो तर बऱ्याच गोष्टी चेंज करू शकता तुम्ही. पण ते काय एकदम अॅक्युरेट गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपल्याला बघायला लागतील. नाही, आपल्याला बाहेर निघायला गेलं याच्यातून. अशा वेळेला काय करायचं. सो सध्या तरी आपल्याला हे मॅजिक इरेझर जे आहे त्याला वापरायचं नाही. तो आपण ह्याला रिडू करू. ह्या इमेज मधून बाहेर निघू आपण. कॅन्सल, डिस्कार्ड, आणि मी परत दाखवतो तुम्हाला कसं करायचं. ठीक आहे, परत आपण नवीन इमेज घेऊया. ठीक आहे, परत नवीन इमेज घेऊया. आपण मॅजिक एडिटला जाऊया. आता क्लिक वर चेंज करूया ह्याला. ठीक आहे, ह्याला सिलेक्ट करूया. मेक इट आहे कॉफी मग, सिंपल टाकून बघूया. ठीक आहे, बघूया काय होतं. बऱ्यापैकी झालंय चेंज. एवढं छान नाही, पण अजून ह्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. पण एक तुम्हाला आयडिया आली असेल की हे काय करू शकतं, त्या गोष्टींना चेंज करू शकतं. ठीक आहे, सो जनरेट अगेन पण करून बघूया आपण. ग्लास ट्राय. कधी कधी एकदम ऍक्युरेट वर्क करतं, कधी कधी थोड्याशा गडबड करतं. शेवटी AI आहे. सो दिसतंय ठीक, पण अजून छान होऊ शकतं. ठीक आहे, सो आता आपण ह्या नेक्स्ट पार्टला बघूया ह्याला की अजून आपण ह्याच्यामध्ये काय करू शकतो. ठीक आहे, सो सध्या आपण याच्यातून बाहेर निघूया. सो मॅजिक एडिट असं आहे जे काही पण गोष्टी चेंज करू शकतो, पण सध्या ह्याच्यात अजून थोडं काम करण्याची गरज आहे. ठीक आहे, आता मॅजिक ग्रॅब बघूया. मॅजिक ग्रॅब काय. ठीक आहे, सो हे होणार आहे डिझाईनच्या आतमध्येच, तर तिकडे बघायला लागेल आपल्याला. ठीक आहे, सो आपण डायरेक्ट ह्याला डिझाईन मध्ये ऍड करू, मग पुढे बघूया. सो आता आपण बघूया की जे आपले पेंडिंग फीचर्स होते ते कसे वापरायचे. कारण का आपल्याला बोलत होतं की डिझाईन मध्ये तुम्ही ऍड केल्यानंतर हे फीचर यूज करू शकता, म्हणून आपण आता आपले जे फोटो आहेत ते डिझाईन मध्ये ऍड केले आणि आपण आता चेक करूया. तर सगळ्यात आधी जो पण फोटो आहे त्याला सिलेक्ट करूया. ठीक आहे, सो आता मी सध्या ह्याला सिलेक्ट करतो. एडिट मध्ये गेल्यानंतर मला सगळे फीचर्स परत दिसतील इकडे. सो आपण आता मी इथे मॅजिक ग्रॅब काय बघा, याला क्लिक करतो, सिलेक्ट करतो. आता हा काय करणार म्हणजे आपल्याला जो पण पाहिजे प्रॉडक्ट त्याला आपण मूव्ह करू शकतो. म्हणजे समजा असं तुम्हाला वाटलं की थोडंफार पुढे पाठी करायच्या गोष्टी फोटो मध्ये पण ते करू शकत नव्हतं, तर मॅजिक ग्रॅबच्या मदतीने आपण ते करू शकतो. आता ते काय आहे ते बघा. सो हा हा जो कप आहे त्याला मी आता हलवू शकतो. बघा दिसतंय, ते ब्लॅक डॉट आलाय पण मी सध्या हलवू शकतो या कपला हलवू शकतो. आणि परत एकदा आपण ट्राय करून बघूया ह्याचं जे बॅकग्राऊंड आहे त्याच्यात काय चेंज करू शकतो का आपण. ठीक आहे, सो एडिट, सॉरी हा बॅकग्राऊंडच मूव्ह केला मी चुकून. ठीक आहे, पण आपण याला छान एक टेबल ठेवू शकतो याच्यामध्ये. कसं दाखवतो तुम्हाला. सो हे ते कॉफी मगच्या जागेवर आपण इथे टेबल टाकूया. वुडन टेबल.
wooden table. सो आपला वुडन टेबलचा जो फॉर्मॅट आहे एक ह्याचा जसं तुम्ही बघाल तर वेगळा होता थोडा, आपण सध्या ह्याला घेऊया इकडे आणि ह्याला इकडे ठेवून आपण सेटअप करू शकतो. पोझिशन बॅकवर्ड बॅकवर्ड सध्या तरी आपल्याला जर आपली डिझाईन छान करायची थोडे व्हेरिएशन्स आपल्याला चेक करायला लागतील कसं वाटणार आहे. एवढं तर हे नाही, मॅच करायला थोडा आपल्याला टाइम लागेल. सध्या तरी मी त्याला सेट करतो असं. जसं तुम्हाला ठेवायचं तसं ठेवू शकता. नंतर ह्याला अजून पण गोष्टी आहे ज्या आपण इथे टेस्ट करू. आता हे आपण बघितलं बॅक मॅजिक ग्रॅब बघितलं. आता इथे बघा शॅडो वगैरे पण आहे. तुम्हाला थोडं अजून चांगलं दाखवायचं ते बघा, दिसते हलकीशी शॅडो आली. हे बघा अजून छान दिसते. तिथे ओरिजिनॅलिटी जी आहे त्याची ती येऊ शकते इकडे बघा. आता हे झालं शॅडो वगैरेचं ऑप्शन्स आहे इकडे. तुम्हाला हे बाकी पण गोष्टी आहे त्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे. सध्या आपण प्रॉडक्ट असं काय केलं आणि त्याला शॅडो आणायची तर कशी ते आपण इथे बघितलं. याचं थोडंसं आपल्याला क्लिअरिटी तुम्हाला वाढवायची आहे तर इथे ना अपस्केलर आहे, तर तुम्ही ह्याची क्वालिटी पण वाढवू शकता. हा पण एक ऑप्शन आहे. तर दुसरं आपण बघूया ह्याच्यात आपण चेंजचा पार्ट बघितला ना, तरी परत एकदा समजा बघायचं असेल तर इथे ट्राय करूया चेंजचा. ठीक आहे. सो मॅजिक एडिटला चेंज करूया. बघू इकडे करतो का, तिकडे करत नसेल प्रॉपर, इकडे करतो का. ठीक आहे. आता क्लिक करून आपण हा जो मग आहे कॉफी मग बनवूया ह्याला. ठीक आहे ना. बघूया इन्स्पायर मध्ये काय येतं ऑप्शन. चॉकलेट चना येते. सो ऍड कॉफी मग. बघूया. टेस्ट केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही, तर टेस्ट करणं खूप महत्वाचं. सो जेवढा आपण टेस्ट करू तेवढ्या आपल्याला गोष्टी नवीन कळतील. सो आणि तर त्याचा कलर बदली करून टाकला. ठीक आहे. आपल्याला याच्यावर काम करायला लागणार आहे, मला कळत आहे की अजून काही गोष्टी काम करायला लागतील. ठीक आहे. सध्या मी याला कॅन्सल करतोय, जसा होतं तसं ठेवतोय. ठीक आहे. आपण नेक्स्ट आपली गोष्ट बघूया. ठीक आहे. सो मॅजिक एडिट मधून बाहेर निघूया. सो नेक्स्ट आहे इकडे मॅजिक एक्सपांड. ठीक आहे. सो मॅजिक एक्सपांड काय आहे ते बघायला आपल्याला ना थोडं असा इमेज घ्यायला लागेल ज्याच्यामध्ये एक्सपांड ह्याला घेऊन बघूया. ठीक आहे. तो हा जो इमेज आहे हा एवढाच आहे. तुम्हाला समजा एक्सपांड करायचा आहे तर ओरिजिनल, कारण मला छोट्या छोट्या जे ह्याला मी स्ट्रेच जर करेल त्याचा जी ओरिजिनॅलिटी आहे ती राहणार नाही. बघा असं मी करेल ना, असं होत राहिलेलं. सो आता समजा मला ह्याला एक्सपांड करायचं आहे, तुम्ही मॅजिक एक्सपांड हा ऑप्शन वापरतो आणि होल पेज पूर्ण पेज हा जो आहे ह्याच्यामध्ये मला एक्सपांड करायचा आहे. ते कसं करतं बघूया. म्हणजे हा थोडा एसेन्सचा ओरिजिनल एसेन्स राहायला पाहिजे, छान वाटलं पाहिजे. बघा कॅनवा मध्ये किती फीचर आहे, किती छान केलं बघा याने. मस्त बारीक व्हेरिएशन दिले आपल्याला वेगळे वेगळे, जे तुम्हाला बेस्ट वाटेल. मला हा बेस्ट वाटला. ह्याला तुम्ही ठेवू शकता. बघा ह्याला बोलतात मॅजिक एक्सपांड. आहे ना कामाची गोष्ट. ठीक आहे. चला बघूया आता.
आता आपण एक्सपांड बघितलं. आता ह्याच्यामध्ये सध्या तरी ह्या ज्या गोष्टी आहे ह्या टोन बिन रिलेटेड आहे. मी अपस्केलर वापरतो कारण ह्याच्या समजा अच्छा हा ऑलरेडी क्वालिटी याची चांगलीच आहे, तर आपल्याला काय करायची गरज नाही लागणार याच्यात. जर काय क्वालिटीचा प्रॉब्लेम असता तर आपल्याला काहीतरी चेंजेस करायला लागले असते. अजून एक मी तुम्हाला दाखवतो याच्यामधला फीचर जो खूप इम्पॉर्टंट आहे, तो आजच्या आपल्या टॉपिकला कव्हर करेल. नवीनच आहे. जो ग्रॅब टेक्स्ट पण आहे आणि इमेज टू व्हिडिओ आहे. पहिला ग्रॅब टेक्स्ट टेस्ट करू, कारण ग्रॅब आपण वस्तूंना ग्रॅब करण्यावरचा पाठ केला. आता ग्रॅब जे टेक्स्ट आहे तेच समजा आपल्याला बाहेर काढायचे, तर कसे करायचे. आता ऑल टेक्स्ट ग्रॅब, ऑल टेक्स्ट वर सिलेक्ट करायचं आणि ग्रॅब करायचं. सेम गोष्ट जी आहे ती जशी लिहिली आहे तशी तशी ती ग्रॅब करेल. खाली झाला कप बघा, आहे ना जादू. आता ह्याला आपण नवीन पेज वर पाहिजे तर इथे ठेवून देऊया. ठीक आहे. आणि मला इथे दुसरं काय ऍड करायचं असेल तर कोड टाकूया. छानसा कोड आपल्याला ऍड करायचा असेल ते आपण ऍड करू. कोड कटआउट हो गया. सध्या तर काय नाही, समजा मला जे ठेवायचं इकडे, बाकी काय नाही, मला जे ऍड करायचं किंवा तुम्हाला तुमच्या कंपनीचा लोगो वगैरे ऍड करायचं आहे, तुम्ही असं करू शकता. ठीक आहे ना. सो मित्रांनो बघा, एवढे सगळे गोष्टी आहे आणि हळूहळू आपण सर्व कव्हर करणार आहे. सो आज इकडे आपण थांबूया. ठीक आहे. आणि हे तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा. नेक्स्ट पार्ट मध्ये अजून नवीन गोष्टी आपण बघूया. आता बघा, काहीतरी बनवायच्या अगोदर काय काय गोष्टी आहेत त्या समजणं खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून आपण या कव्हर केल्या. तर मित्रांनो, आज आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या. प्रॅक्टिकल आणि सिम्पल ठेवण्याचा प्रयत्न आहे पूर्णपणे, म्हणून जास्त एडिटिंग नाही आहे. तुम्हाला जे काय आहे त्या सरळ सरळ गोष्टी सांगण्याची माझा प्रयत्न आहे. तर नक्की आपण अजून नवीन गोष्टी बघणार आहोत पुढे. तोपर्यंत हे जे काय तुम्ही शिकला त्याची प्रॅक्टिस करा. हा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे छान वाटला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मला कमेंटमध्ये सांगा बिंदास काय तुम्हाला आवडलं, काय नाही आवडलं, काय गोष्टी मी अजून चांगल्या करू शकतो, काय गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत, मला नक्की सांगा. आणि तुमच्याचमुळे मी अजून नवीन व्हिडिओ बनवू शकतो. सो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.